मालेगाव तालुक्यातील खडकी येथील सुळेश्वर महादेव मंदिर देवस्थानाला श्रद्धेने गेल्यावर आपली मनोकामना पूर्ण होते। येथे धार्मिक विधी माघ महिन्यात शिवरात्रीच्या वेळी 3 दिवस ज्ञानेश्वरी पारायण सुरू असते। या कार्यक्रमास पंचक्रोशीतील हाताने करंजगवान, दसाणे, लेंडाणे व परिसरातील भाविक या पारायणाला सहभागी होतात। या पारायणाची समाप्ती शिवरात्रीला उपवास सोडून होते। हा कार्यक्रम आज पण दरवर्षी चालू आहे। मी अशोक कारभारी देवरे, मुक्काम पोस्ट खडकी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। ये मंदिर सुळेश्वर महादेव मंदिर हे जवळजवळ रामकालीन मंदिर आहे। खूप प्राचीन मंदिर आहे। इथं एक खाली गायमुख आहे। गायमुख म्हणजे इथं स्त्रिया येतात, श्रद्धेने आंघोळ करतात अमावस्या पौर्णिमेला, आणि ज्यांना संतती वगैरे होत नाही त्यांना चांगल्या प्रकारचे अनुभव इथं आलेत। आणि आता दिवसेंदिवस त्याच्यामुळे खूप गर्दी वाढत आहे। इथं पूर्वी खूप छोटं मंदिर होतं। नंतर गावाने निर्णय घेतला की आपल्याला मंदिर बांधायचं आहे। मग आम्ही सुरुवातीला सगळं गावातील लोक प्रशांत दादांकडे गेलो। त्यांनी मंदिरासाठी सिमेंट दिलं, सिमेंट आणि पूर्णच मग सहकार्य केलं त्यांनी मंदिरासाठी। मूर्त्या वगैरे सगळं घेऊन दिलं। प्राणप्रतिष्ठा पण त्यांनीच केली सुरुवातीला मंदिराची। नंतर मग आम्ही सभामंडप सुरुवात केली बांधायला। मग सभामंडप पैसे नव्हते आमच्याजवळ। मग हरिचंद्र चव्हाणकडे आम्ही सगळेजण गेलो। त्यांनी 5 लाख निधी दिला, काही लोक वर्गणी करून हा सभामंडप बांधला। मग त्याच्यानंतर हळूहळू आता हे कॉन्क्रीटकरण जिल्हा परिषद सदस्य होते मोरे सर म्हणून, नंदकिशोर मोरे, त्यांच्या निधीतून, आणि सुनील देवरे, उषाताई देवरे सभापती होत्या, त्या निधीतून हे कॉन्क्रीटकरण झालं। नंतर हे लॉन्स आणि भक्तनिवास हे जिल्हा परिषद सदस्य आपले मोरे सर होते, भुसे दादासाहेब भुसे यांच्या प्रयत्नातून हे दोघं कामं झाले। नंतर हे शेड झालं। एक देशमुख सर होते, ध्यानाचे देशमुख सर, त्यांनी जवळजवळ 2 लाख रुपये दिले। काही आम्ही 1 लाख रुपये आम्ही मंदिरातून टाकले, फरची वगैरे केली। आणि पूर्ण गावाचं इतकंच मोठं योगदान येतं, प्रत्येक माणसाचं योगदान येतं। रस्ता नव्हता इथं सुरुवातीला गावातून यायला, पूर्ण गावाने श्रमदान केलं, 8 दिवस श्रमदान केलं, ट्रॅक्टर वगैरे देऊन रस्ता तयार केला, कच्चा रस्ता तयार केला। आता तो डांबरीकरण झाला आहे। तसंच हा लेणाण्याकडचा जो रस्ता होता हा सुद्धा काहीच कामाचा नव्हता। पूर्ण गावाने सहकार्य करून, पूर्ण गावाने ट्रॅक्टर वगैरे देऊन, डिझेल वगैरे स्वतःचं वापरून रस्ता तयार केला, तो आता डांबरीकरण झाला। आणि इथं प्रत्येक महिन्याला पौर्णिमेचा कार्यक्रम होतो। इथं पूर्ण पंचक्रोश, खडकी, दसाणं, लेंडाणं, करजगावान, हाताणं, कोकाणं, वडगाव, पंचक्रोश, वजीरखेड, पंचक्रोश सगळे गाव येतात। हो, दर महिन्याला 700-800 लोकांचा महाप्रसाद होतो, कीर्तन होतं, हरिपाठ वगैरे। नंतर मग कार्यक्रम झाल्यावर ज्याच्या घरी जातात, आणि असं मध्ये पण कार्यक्रम चालूच असतात। आता हे लॉन्स वगैरे आता आम्ही म्हणजे गरीब लोकांसाठी असं नांडाफाना तोट्यावर करतोय। हा, एकदम अल्प दरात भांडे वगैरे, शेगड्या वगैरे सगळं आहे इथं। आमुष्या आणि पौर्णिमाला येतात। काय आनंद आलं, श्रद्धेने यायचं, स्नान करायचं, तिथं देवाची पूजा वगैरे करायची। इथं काही कुठलं भक्त वगैरे काही नाही, स्वतः त्याचा संततीला चांगला फायदा आहे। बऱ्याच लोकांना चांगले अनुभव आहेत की ज्यांना संतती वगैरे होत नाही, ते बऱ्याच लोकांना, खूपच लोकांना अनुभव आहेत। आणि प्रत्येक समाजाचा माणूस इथं येतो। आम्ही खडकीचे रहिवासी असून आता या सुळेश्वर मंदिरावरती आम्ही इथं आहोत। पूर्वी गाव ह्या सुळेश्वर मंदिरावरतीच होतं। इथं पहिले जुनं गाव इथंच होतं। ही जमीन होती, ही जमीन आम्ही बुवा महाराजांना दिलेली आहे। तर हे मंदिर पूर्वीचंच होतं, बरंचसं जुनं मंदिर आहे। त्यावेळेस मला वाटतं प्रभू रामचंद्र तीर्थयात्रा करत असतील, त्यावेळेला त्यांना, ज्यावेळेला त्यांना देवाची काही अशी स्थापना करायची होती, त्यांनी त्यावेळेला हे मंदिर स्थापन केलेलं आहे। पूर्वी गाव पण इथंच होतं, आणि आता ते गाव तिकडे गेले। आता जवळजवळ 300-400 वर्ष, 350 वर्ष झालं गाव उठून इथून। पण त्यावेळेपासून मग इथं सर्व काही मंदिराची देखभाल करून राहिले। आणि मध्यंतरी भिकाजी महाराज आणि मास्तर बाबा म्हणून हे 2 संत इथे यायचे।
इथं अनुष्ठानं करायचे, बेल व्हायचे. मग त्यांनी जरा मंदिर छोटंसं होतं पहिले, पण त्यांनी मग इथं त्या संतांचे पाय या भूमीला लागल्यामुळे ही भूमी पावन झाली आणि आज तिचा उद्धार होतो आहे. आज कोणी ना कोणी इथं देणग्या देतात, काही शासनामार्फतसुद्धा काही इमारती झालेल्या आहे आणि काही याची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायच्या वेळेला प्रशांत हिरेने दिलेले आहे, काही आता दादा भुसे पण देऊन राहिले. तर अशा म्हणजे राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा इथं बरीचशी मदत केलेली आहे. आणि आता ह्या संतांच्या याच्यामुळे आता जवळजवळ म्हणजे मास्तर बाबा प्रत्यक्ष साक्षात्कारी पुरुष होते. ते कवळाल्याला असताना त्यांना परमेश्वरी साक्षात्कार झाला. भिका महाराज, आता हा इथं फोटो आहे त्यांचा, मूर्ती आहे, त्यांनासुद्धा परमेश्वरी साक्षात्कार झाला. अशा संतांचे पाय या भूमीला लागले आणि आज म्हणजे सर्व काही प्रगतीवर चालू आहे सर्व काम. आणि आता इथं भजनं कीर्तनं चालू असतात, या पौर्णिमा चालू असतात महिन्यात 500-600 लोक जेवण संध्याकाळी करतात आणि कीर्तनाचा कार्यक्रम, ज्ञानदानाचा कार्यक्रम होतो. तर असे बरेचसे कार्यक्रम इथं चालू राहतात. आणि इथं जे गायमुख बांधलेलं आहे खाली नदीला, गायमुखाच्या तिथून गायमुखातून पाणी वाहत असं. त्या गायमुखाच्या खाली महिलांनी जर आंघोळ केली तर त्यांना संतती प्राप्त होते. त्यांनी जर सांगितलं की देवाला नुसतं मनात त्यांची कल्पना आली की देवा तू जर माझा पाळणा हलू दिला तर आम्ही ती इथं जावळा उतरू किंवा नवस करू, काही रोडगे पाडू, असे त्यांनी ठरवलं की त्यांना संतती अगदी होतेच. जवळजवळ 90% लोकांना इथं गुण आलेला आहे. तर त्या बाबतीत अगदी प्रसिद्ध आहे. आणि पाणीसुद्धा पूर्वीपासूनच या ठिकाणी भरपूर पाणी होतं. आज बी विहिरीला पाणी भरपूर आहे. इथं पाण्याची काही कमतरता नाही. आज लग्न लागतात. मुंबई, पुणे, उज्जैन, महाराष्ट्रातून येतात. तर महाराष्ट्रातून बरीचशी मंडळी, बाहेरल्या राज्यातली सुद्धा मंडळी येते. आम्ही आता इथं मागच्या वर्षी जवळजवळ मध्य प्रदेशातले काही लोक आले होते, इथं मालेगावला कामाला आहेत. तर त्यांना इथं आंघोळीला आले तर त्यांना संतती झाली. तर आता तिकडचे लोक यायला लागले इकडं आणि इथे बरेच आंघोळीला आल्यामुळे त्यांना ते संततीमुळे ते बरेचसे लोक महाराष्ट्रातून, पुण्याकडून, इकडून तिकडून सगळी मंडळी इथे येते आता. तर बरंचसं त्याची प्रगती झाली आता. मालेगाव तालुक्यातील खडकी गावात खडकी येथील क्राईम डायरी न्यूजचं पहिले आमच्या सुळेश्वर देवस्थानावर तुम्ही भेट दिली तर तुमचं पहिले आभार मानतो आणि शाब्दिक शुभेच्छा बी देतो आम्ही तुम्हाला. तर या आमचं देवस्थान इथे पाहण्यासारखं, इथे जवळच एक मोठा तलाव आहे, धरण आहे, त्यानंतर जागृत महादेवाचं स्थान आहे, त्यानंतर खाली गायमुख आहे, दुसरं इथे एक निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि इथं लग्न वगैरेसाठी खूप मोठी व्यवस्था आहे. तर बऱ्याच भाविकांना इथे असंख्य भाविक येत असतात. पण मग आपल्या न्यूजच्या माध्यमातून अजून अनेक भाविकांपर्यंत जायला पाहिजे. त्यासाठी इथे येण्यासाठी मालेगावपासून 11 किलोमीटरवर कुसुंबा रस्त्याने लेंडाण्याजवळून फाटा आहे आणि दुसरीकडून म्हणजे पाट कॅनलने इथे अवघ्या 1.25 किलोमीटरवर तिथून म्हणजे मालेगावपासून 11 किलोमीटरवर हे देवस्थान आहे, म्हणजे खडकी हद्दीत. आणि जर धुळ्याकडून यायचं असेल तर 40गाव फाट्यापासून सरळ खडकी आणि खडकीपासून डायरेक्ट इथे सुळेश्वरजवळ येता येतं. तर ज्या भाविकांना माहिती असेल किंवा ज्यांना माहिती नसेल तर आपल्या न्यूजच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत जावं हीच अपेक्षा. आणि दर अमावस्येला एक म्हणजे यात्रेचं स्वरूप असतं इथे. अमावस्या किंवा पौर्णिमा आणि सोमवारी विशेष गर्दी असते. आणि इथे यात्रा महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा असते. इथे 3 दिवस यात्रा चालते. आणि इथे जे काही सर्व वैभव दिसतंय, इथे एकदम छोटंसं मंदिर होतं, आता पूर्ण गावाच्या श्रमदानाच्या योगदानाने हे पूर्ण वैभव दिसतंय. मी प्रदीप पोपटराव मोरे, ग्रामस्थ खडकी.